श्री स्वामी समर्थ. 2 दिवस झाला ती बातमी फिरतीये. स्वामींच्या नावाखाली, स्वामींच्या मठाच्या नावाखाली भोंदू बाबा जे होते ते सापडले गेलेले आहेत. आणि यांची रील मी एक दिवाळीच्या दरम्यान पाहिली होती आणि ते जे अंघोळ वगैरे घालतो ते पाहिलं आणि त्या महिला रडत वगैरे होते ते पाहून मी खूप आश्चर्यचकित झाले की काय बाबा एवढं काय आहे की स्वामींजवळ न रडता त्या व्यक्तीसमोर रडावं लागतं किंवा आपल्या घरातले आई वडील बहीण भाऊ यांच्यापाशी आपली व्यथा न सांगता एका तिसऱ्या व्यक्तीपाशी ती व्यथा सांगावी लागते. पाहून फार विचित्र वाईट वाटलं होतं. नंतर मी ते विसरून गेलं, इग्नोर झालं आणि त्याच्यावर आज मी बातमी पाहिली. खरं सांगू का, तो व्हिडिओ पाहताना, ते सगळे व्हिडिओ पाहताना एक लक्षात आलं होतं की त्यांच्या मंदिरात मठात कुठेही त्यांनी ती स्वामींची मूर्ती बनवलेली होती ना, ती कधीच अशी मायाळू प्रेमळ वाटली नाही. तुम्ही ऑब्झर्व करा, अशी शिडकी वाटायची ती मूर्ती. पण दुसरी गोष्ट म्हणजे मला अजून एक सांगायचं, तुम्हाला स्वामींना जर काही सांगायचं ना तर तुम्ही घरात बसून तुमच्या मंदिरातल्या स्वामींजवळ पण सांगू शकता. तसं तुम्हाला तिसऱ्या कुठल्या व्यक्तीपाशी किंवा ठिकाणी जायची गरज नाहीये. आणि आजकाल तर इंस्टाग्रामवर पण निघाले, ही मूर्ती घ्या, ती मूर्ती घ्या. काही गरज नाहीये. एका प्रतिमेपाशी अंतःकरणाने तुम्ही स्वामींना तुमच्या गोष्टी सांगू शकता. प्लीज आणि प्लीज स्वामी, तुम्ही अशा लोकांना सांभाळा बाबा जे तुमच्या नावाखाली असं दुष्कर्म करत आहेत. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.